हर हर महादेव. हर हर महादेव. बांगलादेशियामध्ये जे काही धर्म परिवर्तनासाठी छळ चालू आहे, आपल्या हिंदुत्वादी लोकांना एवढा काही त्रास दिला जातोय त्याच्यासाठी निश्चित करत आहे. आणि बांगलादेशामध्ये आपल्या हिंदुत्वादी लोकांना जे काही धर्म परिवर्तनाकरिता बलिदान द्यावं लागत आहे आणि छोट्या छोट्या लहान मुलांना 7 वर्ष 9 वर्षाच्या मुलांना सुद्धा जिवंत जाळलं जातंय. याच्यासाठी खूप त्या लोकांना म्हणजे असं अंगावर शहारे आल्यासारखं होतं की त्या लोकांवर काय अत्याचार होत असेल. पूर्वीच्या काळी होत होतं असं, पण आताच्या काळात तर काय ऐकायला मिळत नाही. तरी सुद्धा बांगलादेशामध्ये आपल्या हिंदुत्वादी लोकांना धर्म परिवर्तनासाठी आपली बली द्यावा लागत आहे. आणि दीपूदासजी त्यांचे सुद्धा खूप मोलाचे आपलं बली दिलेली आहे, आहुती दिली आहे आणि त्यांनाही सुद्धा खूप सलाम आहे. कारण त्या माणसाने आज त्या नेता म्हटलं तरी चालेल, त्यांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं आपल्या धर्माचं परिवर्तन न करता. आणि असंच जर आपण आपल्या धर्माचं परिवर्तन न करता आपली बली दिली तर आपलंही सुद्धा खूप मोठं नाव निघणार आहे. आणि आपण जर आता धर्म परिवर्तनासाठी जागरूकता नाही केली तर एक दिवस आपल्याही भारतात असंच होणार आहे. त्याच्यासाठी आपण सर्वांना एक श्रद्धांजली अर्पित करणार आहोत. 2 मिनिटांसाठी थोडं शांतता. ओम शांती शांती शांती. आपल्या महिला संस्थेमार्फत महिला अध्यक्षा श्रीमती अनिता सिंग मॅडम आणि आपल्या महिला शक्तीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमत गुलाब जयस्वाल सर यांच्याकडनं जाहीर निषेध आहे की त्या लोकांना पुरेपूर त्यांना शिक्षा देण्यात यावी आणि आपल्या धर्म परिवर्तनासाठी त्यांना जे काही आज बली द्यावा लागत आहे त्यांच्यासाठी जागरूकता निर्माण करावी. एवढे मी बोलून 2 शब्द संपवते. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. महिला शक्ती संस्थेमार्फत मी ग्रामाध्यक्षा कविता प्रवीण सुरेश राहणार देवरपाडा, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक, राज्य महाराष्ट्र